भगवान जिव्हेश्वर विजय साळी महात्म्य पुराण अध्याय 20वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। धन्य धन्य सद्गुरुराया मज नेले मूळचे ठाया, सर्व कल्पना दूर करुनिया आपुले पाया मिळविले। मागील अध्यायी निरूपण सुबानु मागे कैलास भुवन, इंद्रासी वाटला शीन भलतेच मागितले आम्हासी। अमृत जरी मागितले असते तरी म्या अमान्य केले नसते, हे काय रे भलते मागोनिया घेसी मज। म्या वस्त्राकरिता यासी मागून आणिले शंकरासी, परिजाने दिदले मजसी तया विचारी तो निर्धारे। सुबानु ससंगे घेऊन कैलासा आले दोघे जण, केले साष्टांग नमन सुबानु आणि इंद्राने। बैसले आपापले ठिकाणी जाऊन, दोन्ही तत्काळ कर जोडून नेत्र कटाक्षे दोघे जण एकसारखे पाहती। शब्द न फुटे तयासी उगेच पाहती मुखासी, तव शंकर म्हणे इंद्रासी काय निमित्ते पय्याला। तुम्ही दोघे मिळून नमस्कार मज करून, स्वस्थ बैसले ती जाण याचे कारण सांगावे। इंद्र बोले ते वेळी एक विचार आणिला तुम्हा जवळी, तो निस्तरावा ये वेळी कृपा करून शंकरा। तुम्हासी मागितले उचित आपण कृपा करून सत्य, त्यासीच मागतो सत्य यासी उपाय कायसा। माझे गेले वचन यासी उपाय नाही जाण, जे मुखातून गेले वचन मागे कैसे फिरवावे। मागे फिरता दूषण लागती वचना कारणे जाण, याचे सांगावे अनुसंधान शंकरा आम्हा दोघांसी। रंभे सारखी जिन्नस मागितली असती निशेष, तरी देऊन संतोष केला असता निर्धारे। अमृत नाही मागितले अमूल्य रत्न असते दिदले, जे मृत्यू लोकी नाही पाहिले तेच दिदले असते की। शंकर देती उत्तर काय मागितले साचार, याचे द्यावे प्रत्युत्तर मज लागी राजेंद्रा। जो कैलास भुवन साळी तुम्ही दिदला ते वेळी, तो मागितला मज जवळी काय उपाय याला करू। बोलते झाले कर्पूर गौर ज्याने केला उपकार, त्या उपकारास्तव साचार वचन गेले ते न मोडावे। प्राण गेला तरी जाण वचन खोटे न करावे पूर्ण, मग काय भल्याचे भलेपण राहीजे जाणपा। सत्यपणासाठी देह गेला जरी शेवटी, तरी असत्य गोष्टी बोलू नये मुखाने। समर्थाने खोटे बोलता बाध लागेल तत्वता, या कारणास्तव आता द्यावेच लागेल निर्धारे। इंद्राचा येथून कैलास भुवन देईन स्वाधीन करून, त्याची मुले दोघे जण ठेवून घेई आपुले जवळी। ऐसे शंकरे उत्तर दिदले इंद्रासी साचार, तात्काळ दोघाने नमस्कार केला शंकरे उठवनिया। इंद्रपदा दोघे जण आले हर्षमान होऊन, आनंदे सांगी वर्तमान कैलास भुवनासी तेधवा। इंद्र म्हणे कैलास भुवना माझे वचन गेले जाना, मृत्यू लोकी सुबानु राना तया कारणे त्यास दिदले। आता आपण जाऊन स्वस्थ रहावे पूर्ण, मनास काही अनुमान आणू नये सर्वथा। तथास्तु म्हणे कैलास भुवन तात्काळ चालिला तेथून, कुटुंबासह वर्तमान निघाला तेथून साळी तो। म्हणे इंद्रराया आजवरी लोभ ठेविला मजवरी, मज विसरू नका क्षणभरी दया असू द्या तुमचे पै। माझे केले पोषण काय आठवू तुमचे गुण, वारंवार येथून आठवीत जाईन तेधवा। कुटुंबासह वर्तमान निघाला सुबानु संगे घेऊन, तव इंद्र बोलला वचन तया कैलास भुवना। तुझी दोन्ही मुले मज जवळी असू द्यावी नित्य काळी, मज सांगितले चंद्रमौळी म्हणून तुझला म्हणतसे।
जैसा प्रेम तुझवरी तैसाच ठेवेन मुलावरी, आम्हा सांगितले शंकरी त्या वचना मान द्यावा. तव कैलास भुवन बोलता झाला वचन, तुम्हासी दिले शंकराने जाण, मग का दुसऱ्यासी तुम्ही देता. धर्म उचित मिळाले ते सहजासहजी गेले, त्याचे शुभाशुभ काय आले तुम्हा कारण निर्धारे. जिकडे मी जाईन तिकडे सांगा ते नेईन, मी आपली मुले जाण ठेवणार नाही कालत्रयी. या विनोदाचा विस्तार करिता ग्रंथ वाढेल थोर, म्हणून सांगितले सार साकल्प वर्तमान की. इंद्र म्हणे कैलास भुवना मुले ठेवी रे सुजाना, नाही तरी उमारमणा सांगतो जाऊनी. इंद्र उठला तेथून आला कैलासा कारण, शंकरासी वर्तमान सांगता झाला निर्धारे. तुमच्या सांगितल्यावरी कैलास भुवन निर्धारी, तरी तो मुले नेतो बरोबरी त्याला काही तरी सांगावे. तुम्ही सांगितल्या वाचून माझे न मानी वचन, याकरिता आपण दोन वचन सांगाते. जिव्हेश्वरा सहित कर्पूर गौरा आला इंद्रपदासी साचार, तव कैलास भुवन नमस्कार साष्टांग घातला चंद्रमौळी. जिव्हेश्वराचे चरणावरी मस्तक ठेविले निर्धारी, नेत्रोदके चरणावरी अभिषेक पै केला. जोडून या दोन्ही कर उभा राहिला समोर, प्रार्थना करी वारंवार तया तीर्थ रूपाची. तेव्हा चंद्रमौळी बोलते झाले ते वेळी, तुझी दोन्ही मुले इंद्राजवळी असू देई बालका. मीच बोललो तयासी मुले ठेवी तुझपासी, अमान्य करू नको वचनासी माझ्या की रे बालका. तुम्ही जन्मले सूर्यवंशी सात्विक गुण आहे तुम्हा पाशी, अमान्य करणार नाही कोणासी हे मज समजले. तेव्हा कैलास भुवन प्रत्युत्तर बोले जाण, मज मुला वाचून करमत नाही क्षणभरी की. तुमचे वचनावर मी मान्य केला साचार, परी माझे पुत्राचे उत्तर काढू नका पशुपती. तुम्ही जुलूम करिता प्राण त्यजीन आता, या इंद्राची सत्ता आमच्यावरी नाही की. तात्काळ सुबानुसह वर्तमान निघाला कैलास भुवन, शंकराचे वचनाचा मान ठेविला नाही तिळभरी. देवाचे बोलण्याचा अभेर कैलास भुवने केला साचार, म्हणून अहेर साळी साचार नाव ठेविले शंकरे. माझे वचनाचा अभेरू गेला कैलास भुवने साचारू, म्हणून आजपासून साचारू आहेर साळी ठरला असे. सुबानुसह वर्तमान मावळा देशी कैलास भुवन, आला त्या राजा समागमे करून आनंद रूप ते दवा. आल्या तिता आदर कोणासन होय तीव्र, सदा अंतरी धीर असे तया जवळी की. ऐसा तो राज्याधिकारी कोणासी कठोर उत्तरी, मुखा वाटे अहोरात्री न निघेची सर्वता. तयाचे आश्रये करून राहिला कैलास भुवन, आहेर साळी म्हणून नाव तयाचे पडियेले. बोलण्याचा केला अभेर म्हणून नाव साचार, आहेर साळी हाच निर्धार तेव्हापासून झाला असे. आता ऐका निरूपण एकाग्र चित्त करून, सावध ठेवा मन कथेपासी जाणीजे. वागलाना देशाचा नृपती, नाव त्याचे चित्तवृत्ती, असे दया क्षमा चित्ती भगवत भक्ती सदा अंगी. त्याचे निरूपण करावयाचे कारण, बांगड साळी याची कथा, चित्तवृत्ती राजापासून तत्वता. मूळ अभिप्राय ऐका आता तुम्हा कारणे सांगतो. चित्तवृत्ती राजाने विष्णू सेवा करून, अंगी सत्वगुण परिपूर्ण असे तयाचे शरीरी. विष्णू सेवा दिवसनिशी अपार लाविल्या तुळसी, अहोरात्र चैन तयासी न पडेची पूजे विन.
विष्णू पूजा केल्या विन न सेवितो अन्न, कधी न मिळता जाण तैसाच राहे निराहार. पुन्हा दुसरे दिवशी जेव्हा साधू मिळे भोजनासी, तेव्हाच अन्न पंक्तीसी खावे त्याने निर्धारे. शेषशायी भगवान मूर्ती धातूची केली निश्चिती, मध्ये देवालय विचित्रती केली असे ते धवा. भोवती पुष्पांचे वृक्ष सुंदर, जाई जुई चंपक मोगरा सुंदर, बकुळ मालती अपार चाफा ढाळ देतसे. कदंब वृक्ष ढाळ देती, नारंग्या खिरण्याचे शोभती, केळी नारळी विराजती तया देवा भोवती. ऐशा वृक्षांमध्ये देव मंदिर, शोभा क्षीरसागराची सुंदर, आणिली असे साचार तया देवालया भोवती. चित्तवृत्ती राजेंद्राशी, चैन न पडे तयासी, तुझे वाचून दिवसनिशी वेळ जाऊन देईकी. पुढे काय वर्तली मात, ती ऐकावी सावध चित्त, मन ठेवावे कथेत श्रोते जन चतुरी. चित्तवृत्तीसी भक्ती लागली असे अहोरात्री, एक क्षणही सेवे प्रती विसर नाही जाणीजे. तेव्हा काय झाले वर्तमान, क्षीरसागरी भगवान तो स्वतः जाण, काय करिता जाहला. रूप पालटुनी आपुले, बागलान देशासी आले, वेश कुष्ठळ धरिले क्षीरसागर वासियाने. अंगाची सुटली दुर्गंधी, कोणी उभे न राहती गलित कधी, लोक म्हणती ऐसा पाप बुद्धी कोठे होता जाणीजे. काय पूर्वजन्मी पाप केले ते भोगणे फळास आले, परी पुष्कळ कुष्ठळ पाहिले ऐसा न देखो कधीच की. सांधो सांधी शरीर उलले असे फार, त्यातून चालले पाझर पाहून लोक भीताती. काये मध्ये पडिले किडे, दुर्गंधी चाले चोहोकडे, डोळे बुचबुचित वाकडे पाहता ओकारी होतसे. तेव्हा भगवंते केला विचार, आधी फिरावे सकळ नगर, मग पहावे राजद्वार हा निश्चय पै केला. गलोगली फिरे जाण, लोकांनी पाहता कंटाळून, दरवाजे घेती लावून वाड्यात येईल म्हणूनिया. कोणी सांगती राजासी, एक मनुष्य आपुले ग्रामासी, फिरता गलोगलीसी अति कुशल रूप त्याचे. तेवढा द्यावा काढून भीताती नगर जन, चार घटका डोळ्याने पाहता जाण प्राण जाईल लोकांचा. याकरिता राजेश्वरा त्यासी तुम्ही बाहेर करा, आम्हास वाटतो विघ्नाचा थारा अवचित आला गावासी. कोण्या जन्माचे पातक घेऊन आला देख, असा कोणी नाही पाहिला एक या पृथ्वी माझी दुसरा. ऐसे सांगती चित्तवृत्ती रायासी तवा अकस्मात सभेसी, उभा ठाकला दुर्गंध वेशी लोक उठले पाहताच. कोणी झाकिले नयन कित्येक व्याकुळ होऊन, पडले असती जाण शुद्धी नाही तयासी. कैका झाली ओकारी कित्येकी सुटली कापरी, ही वये उनी धरणीवरी पडले असे जाणपा. तव एकाएकी जाण राजाजवळ जाऊन, पडला असे अचेतन नेत्र झाकून ते धवा. चित्तवृत्ती राजेंद्र आसनावरून उठला लवकर, म्हणे वासुदेवा हा विचार काय दुःख याजला. याचे दुःख पाहून नेत्रास आणिले जीवन, काय पूर्वजन्मीचे पातक पूर्ण एकदाच घेसी यापासूनी. हे क्षीरसागर वासी मधुसूदना ऋषिकेशी, काय तुझ्या अपराधाच्या राशी केल्या असे प्राण्याने. धाव पाव मुरारी शेषशायी गिरधारी, लक्ष्मी रमणा लवकरी येई आता सत्वर. ऐशी स्थिती करून जवळ पातला चित्तवृत्ती जाण, चांगले सुगंध जळ आणून जवळ बैसला तयाच्या. तव भोवतालचे जन कित्येक पाहती नेत्र उघडून,
राजा कुश्चल रूपाजवळ जाऊन जल घाली मुखात, मुखावरून फिरविला हात, अंगावरील धुळी झाडीत, शरीरी किडे पडले असंख्यात, निवडून काढी एक एक. लोक पाहून म्हणती, राजा वेडा झाला निश्चिती, ऐशा अपवित्राची संगती, करीतो की निर्धारे. आजपासून राजाशी शिवू नका तयासी, हाच मूळ पापराशी, कोणे संगती करावी. ऐसे बोलती एकमेका, याची सोबत करू नका, आपले हुजूर देखा, किडे काढती तयाचे. सिंहावलोकने करून ऐका पुढे अनुसंधान, चित्तवृत्ती राजास जाण, काय बोले कुश्चळ. मुखात जळ घालिता, राजसुख वाटले चित्ता, तू मोठा परोपकारी दाता, मज वाटसी चांगला. माझे धरून दोन्ही हात, उठवून बैसवी त्वरित, मग माझ्या अंतरात सुख वाटेल फारकी. तुझे सारखा दयावंत मज नाही दिसत, आता धरून दोन्ही हात, बैसवी की रे राजेंद्रा. ऐकून कुश्चळाच्या गोष्टी, उभा राहिला उठा उठी, लोकास बोलविता झाला कष्टी, कोणी येईना ते दवा. तव राजा चिंता करी, सर्व लोक चालती वरी, जव चालते शरीरी, जमा होती सकळीक. एकलाच उठून चित्तवृत्ती, दोन्ही हात धरिले हस्तकी, त्यासी उठविता कौतुकी, काय झाले तत्वता. दोन्ही धरिता करासी, उठवू गेला पुण्यराशी, काखेपासून कर निश्चयसी, निघून आले जानपा. दोन्ही कर आले हातात, कुश्चळ खाली पडला त्वरित, मोठ्याने आक्रंदत, कुश्चळ तेव्हा जाणीजे. अरे राजा हे काय केले, माझे दोन्ही हात उपटून काढिले, आता अन्न कशाने चांगले, खात जावे सांग मज. चित्तवृत्ती नृपवर, अंतरी क्षीण झाला फार, म्हणे दया वल्लभा दीनोद्धारा, हे काय झाले कळेना. उगाच उभा राहिला, तव कुश्चळ बोले राजाला, एक विचार सुचला नृपवरा मज आता. तुझे शेषशाहीचे मंदिरी, तेथे ठेवी मज निर्धारी, धातू मूर्ती सर्व बाहेरी, काढून ठेवी राजेंद्रा. तू आपले हाताने ग्रास, माझे मुखात घाली सावकाश, म्हणजे माझे जीवास सुख वाटेल जाणीजे. माने खाली हात घालून राजाने उठविला जाण, मोठा प्रयत्न करून आणिला तेव्हा मंदिरासी. धातू मूर्ती देवाची, बाहेर ठेविली साची, त्यासी निजविले त्या ठायासी, अति आदरे करुनिया. नित्यनेम सारुनी, विष्णू पूजा आनंदाने, फुले चंदन अर्पुन, भोजन घाली कुश्चळा. त्या कुश्चळाचे भोजन झाल्यावरी, मग आपण बसे त्याचे शेजारी, अन्न आहार तेथेच करी, वीटन धरी मनात. ऐसे संवत्सर 12 लोटता, मनी वीट आणिला नाही तत्वता. देव संकोचले चित्ता, कोठवर घ्यावे याचे सत्व. सीमा झाली यापुढे, मज भय वाटते रोकडे, याने शाप देता वाडे कोडे, मीही भस्म होईन. आता याचा न पहावा अंत, प्रसन्न व्हावे त्वरित, असा विचार मनात केला जाण निर्धारे. भगवान कृपेचा सागर, दीनदयाळ दीनोद्धार, केला कृपेचा भडीमार, भक्ती पाहून तयाची. भक्तीपाशी देव जाण, सदा तिष्ठतो रात्रंदिन, उलटी त्याची सेवा करून, ब्रीद दाखवी लोकात. चित्तवृत्ती राजा प्रती, बोलता झाला कुश्चळ रूपी, आज भूक लागली से निश्चिती, जेऊ घाली मज लागी. आज जेऊ घालून, मग करी पूजा जाण, ऐसे ऐकता उत्तर पूर्ण, पूजा राहे निर्धारे. घेऊन पात्रात अन्न, वेगे धावला चित्तवृत्ती जाण, म्हणे जेवावे वेगे करून, भूक लागली आपणाशी. ऐसे ऐकता उत्तर, रूप पालटले साचार,
दैदिप्यमान सुंदर प्रकट केले आपुले शंखचक्र गदा सुंदर पितांबरधारी मनोहर लक्ष्मी सहित साचार उभा देखिला राजाने दैदिप्यमान दिव्य मूर्ती उभी पाहिली निश्चिती राजाची हरपली तहान भूक वृत्ती तटस्थ पाहे देवाकडे पितांबरधारी मनमोहन किरीट कुंडले विराजमान हाती आयुधे शोभती जान ऐसा देखिला श्रीहरी शेषशायी भगवान राजास बोलती जान पाहे पा डोळे भरी पूर्ण कुशल रूपी कोठे आहे चित्तवृत्तीने ते वेळी दंडवत घातले भूतळी म्हणे करुणार नवा चंद्रमौळी बरीच कृपा केली की दीनदयाळा कृपा सागरा दीनबंधू दिनोद्धारा माया चक्र चालका करुणा करा जगोद्धारा जगदीशा स्तुती करिता फार ग्रंथाचा होईल विस्तार म्हणून थोड्यात सार आणिला असे जाणीजे श्री विष्णू मूर्ती म्हणे राजेश्वरा काय मागणे करी त्वरा मज जाणे क्षीरसागरा उशीर झाला असे की तुमचे कृपेचे सकळ तुम्हीच दिले बळ परंतु अंगावरी वस्त्र निर्मळ कोणा हाती निर्मिले रात्रंदिवस जाण वस्त्र निर्माता जाण तेवढा मज देऊन वर मागणे ऐका ते रात्रंदिवस जाण तुमची सेवा घडो मज कारण ऐसे माझे मन दुसरीकडे जाऊन देई माझे हातची सेवा घडो रात्रंदिवस देवा मग कोणत्या गोष्टीचा हेवा नको मज निर्धारे हेची मागणे तुझ प्रती जो वस्त्र निर्माण करी निश्चिती तेवढा देऊन श्रीपती मग जावे क्षीरसागरा ऐसे ऐकून श्री भगवान वेगे गरुड पाठवून कैलास भुवनाहून सनातनासी आणविले विष्णू म्हणती सनातन साळी यासी आपण राहावे याचे देशी जैसे वस्त्र लागती यासी तैसे द्यावे निर्धारे बागलान देश म्हणून तेची नाव पावला सनातन त्यावेळे पासून बांगडसाळी म्हणताती बांगडसाळी नाव पावला नाना परीची वस्त्रे करू लागला चित्तवृत्ती समाधान झाला वस्त्रे पाहून तयाची पुढे कथा सुरस गोड लागे विशेष श्रवण करा सावकाश प्रेमळ संत जन इति श्री जिवेश्वर साळी महात्म्य पुराण श्रवण करिता दोष जाण जळती मुळापासून विशोध्याय गोड श्री शंकरार्पणमस्तु इति श्री भगवान जिवेश्वर विजय ग्रंथस्य विशोध्यायः समाप्त।